सो इनिशियल फेज जो असतो फिजिकल अट्रॅक्शन अँड ऑल दॅट स्टफ, तर हा जो फिजिकल अट्रॅक्शन असतो तो किती पिरियड राहतो आणि त्याच्यानंतर व्हॉट इट इज दॅट आजकाल आपण बघतो की लोकांचे एवढ्या एवढ्या वर्षाचे रिलेशनशिप्स असतात अँड देन इट टर्न्स इन टू मॅरेज. सो व्हॉट आर द थिंग्स दॅट कॅन बी टेकन केअर ऑफ टू रीच दॅट लेवल? Very nice question. I loved the way you asked it so wholesomely. Okay, so माझ्याकडे जेव्हा कोणी येतं विथ अ न्यू रिलेशनशिप, आणि जे आजकाल खूप बघायला मिळतं, विच इज अ ग्रेट थिंग, ॲटलीस्ट दे आर शेअरिंग, द झेन झी इज शेअरिंग थिंग्स, की हे मी इथे इथे आहे, डॉक्टर मला सांगा मी चुकत असेल तर, आणि यू कॅन, सो दॅट्स वन थिंग, गो टॉक टू अ प्रोफेशनल, की बरोबर आहे का. प्रोफेशनल तर घरातले ट्रस्टेड तुमचे आई वडील, ते तुमच्यासाठी कधीच वाईट नाही चिंतणार. जस्ट टॉक टू देम इन इनिशियल स्टेज, सांगा हे बघा हे आहे, हे बरोबर आहे का. अगदीच नाही तर तुमची बेस्ट फ्रेंड किंवा तुमची सिस्टर और ब्रदर, टॉक टू देम अर्ली, कारण द फर्स्ट अट्रॅक्शन दॅट यू विल फील विल, हे 3 महिन्यांपेक्षा जास्त लास्ट होत नाही. सो मी म्हणेन, तुम्ही जर नवीन डेटिंग करत असाल कोणाबरोबर, तर 3 सीझन्स बघायचे, एक हिवाळा, एक पावसाळा आणि एक उन्हाळा. आणि ह्या 3ही सीझन्स मध्ये तुम्हाला ती व्यक्ती पटली तर ती व्यक्ती तुमच्यासाठी आहे. कारण यू कॅन ओनली प्रिटेंड फॉर नॉट फॉर मोर दॅन 6 months. यू कॅन ओनली प्रिटेंड फॉर 6 months. आफ्टर दॅट द मास्क कम्स ऑफ आणि यू सी द पर्सन द वे दे आर. सो मग जर असं वाटत असेल, अरे 6 महिने आधी ही व्यक्ती वेगळी होती आणि आता ही वेगळीच आहे, ओके, तर आस्क युअरसेल्फ अ क्वेश्चन, की ही व्यक्ती जर अशीच राहिली तर मी हिच्यावर राहीन का. इफ द आन्सर इज येस, म्हणजे तुम्ही हेल्दी रिलेशनशिपमध्ये आहात. इफ द आन्सर इज नो, की नाही ही व्यक्ती अशीच राहिली तर मी हिच्याशी नाही, मी राहू नाही शकत, बॅक ऑफ. तुम्हाला तुमचं उत्तर माहिती आहे. सो द अट्रॅक्शन विल लास्ट फॉर सम टाइम, देन कम्स लव्ह. आणि इफ यू सी कन्सिस्टन्सी, की प्रयत्न आहेत, एफर्ट्स आहेत, सुधारणा आहेत, आपल्यातही काही बदल आहेत, आपल्यातही सुधारणा आहेत. आपण फक्त दुसऱ्यावर बोट नाही दाखवू शकत, तू सुधारली नाहीयेस, तू हे केलं नाहीयेस, ते तुला पण ते करायचं आहे. सो इफ यू आर ऑल्सो ग्रोईंग, इम्प्रूव्हिंग, देन इट्स अ हेल्दी रिलेशनशिप. सो लॉंग टर्म रिलेशनशिप्समध्ये बऱ्याच वेळा स्पार्क खूप कमी होतं आणि आपल्याला असं वाटतं की प्रेम कमी झालंय. तर व्हॉट इज इट एक्झॅक्टली, की प्रेम खरंच कमी झालंय का फक्त ते वाटतं आपल्याला की प्रेम कमी झालंय? प्रेम ना ही एक भावना आहे, राईट. भावना म्हणजे इमोशन. इमोशन म्हणजे काय, एनर्जी इन मोशन. म्हणजे ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, सो ए इज इक्वल टू सी. म्हणजे प्रेम ही एक इमोशन आहे, बरोबर, आणि एक एनर्जी आहे. सो तुला एनर्जीचे बेसिक लॉज माहिती आहेत. एनर्जी कॅन नायदर बी डिस्ट्रॉइड, इट कॅन ओनली बी ट्रान्सफॉर्म. ती ट्रान्सफॉर्म होते. एकही स्पार्क सेम नसतो. करेक्ट. तो स्पार्क एनिवेज, ती ठिणगी त्यावेळेस होती, आज दुसरी ठिणगी असणार आहे. सो स्पार्क्स आर गोइंग टू चेंज, बट स्पार्क्स आर गोइंग टू रिमेन. आणि मी अगदी डोळे झाकून सांगू शकते माझ्या घरातल्या उदाहरणावरनं, माझे आई बाबा अजूनही प्रेमात आहेत, फार प्रेमात आहेत, पण ते प्रेमाचं स्वरूप बदललंय. ते जे 20लं प्रेम आहे ते 30th नसणार आहे. 30लं मोर मॅच्युअर्ड असणार आहे आणि 40लं अजूनही पण मोर मॅच्युअर्ड असणार आहे, सपोर्टिव्ह असणार आहे, असायला हवं. आणि 50लं तर मग कंपॅनियनशिपच असणार आहे त्यापुढे, राईट. सो हे स्पार्क जे आपल्याला बदललेले दिसतात ना, ही पण वेगळी प्रेमाचीच रूप आहेत, ओके. जसे वी आर अ मिक्स्ड अप ऑफ इमोशन्स, राईट. आपण नवर असं म्हणतो, वेगवेगळे इमोशन्स असतात. आर वी ओनली वन इमोशन, ओनली आय एम स्माइलिंग एव्हरीवेअर? नो ना. सो हाऊ कॅन आय एक्सपेक्ट दॅट इन समबडी एल्स? नाही ना. पण इफ यू आर लव्हिंग दॅट साईड, म्हणजे तुम्ही त्यांची ती पण बाजू जर प्रेम करून स्वीकारू शकत असाल, तर मग ती व्यक्ती पण तुमची ती बाजू स्वीकारणारच, दुसरी बाजू. करेक्ट. ज्या बाजू तुम्हाला आवडत नाही त्या व्यक्तीला जर त्याच्यावर प्रेम झालं तर तुम्हालाही त्या बाजू तुमच्या आवडायला लागतात. सो म्हणून स्पार्क जर म्हणालीस तर 20th आणि 30thला स्पार्क हा 50th आणि 60th त्या वयात नसतो. पण त्यांच्यातलं जे बॉन्डिंग असतं ना ते खूप स्ट्रॉंग असतं. इजंट इट? बरेचदा असंच होतं की आई पण काहीतरी बोलते, दुसऱ्या बाबांना बोलायला सेम बोललेत ते, विदाउट इवन टॉकिंग टू इच अदर, बिकॉज नाव they're on in exactly same frequency. They know what the other is thinking without asking. But ते प्रेम रॅदर जास्त डेप्थ मध्ये गेलेलं असतं, मुरलेलं असतं लोणच्यासारखं. करेक्ट. अँड इज दिस ऑल्सो द रिझन की
त्याच्यामुळे जे एक प्रेम करणारे व्यक्ती एकासारखे दिसायला पण लागतात. एक्झॅक्टली. आणि तुला माहितीये का त्याचं मेडिकल सायन्स बिहाइंड इट. Oh. Yeah, actually, if you see, go back to the medical journals, the best friend or the friend that you stay with, also you start looking similar. Stay with, म्हणजे आता माझी क्लोजेस्ट मैत्रीण आहे, तर आम्ही अनेक वर्ष मैत्रीण होतो, आम्ही खूप सारख्या दिसायला लागलो हे मला अलीकडे कळलं. म्हणजे Oh. बिकॉज युअर जीन्स व्हायब्रेट इन द सेम फ्रिक्वेन्सी. इमॅजिन दॅट इज हॅपनिंग ओव्हर अ फ्रेंडशिप. तर तुम्ही जर एकत्र राहत असाल आणि तुम्ही जोडीदार असाल तर तुम्ही खरंच एकत्र दिसायला Yes. लागता. देयर इज अ बायोलॉजिकल रिझन बिहाइंड इट. I didn't know हाऊ it. अमेझिंग दॅट इज. एक्झॅक्टली Right? एक्झॅक्टली. मग मॅम ही जी कॉन्सेप्ट आहे सोलमेट ही खरंच आहे का? मला वाटतं निश्चित आहे. व्हॉट इज सोलमेट हे जाऊन शोधायला जायच्या आधी आय थिंक वी शुड मीट आवर ओन सोल. हॅव यू डग डीप इनसाइड अँड आस्क्ड युअरसेल्फ की मला काय आवडतं, मी कशी आहे, आणि प्रामाणिकपणे चार्ट आउट केलं की माझ्यात राग किती आहे, माझ्यात प्रेम किती आहे, माझ्यात ही भावना किती आहे, ते किती आहे, डिसिप्लिन किती आहे. देन वी विल ॲक्च्युली अंडरस्टँड आवर सोल की एम आय गिव्हर और एम आय टेकर, अँड यू एक्सेप्ट दॅट फर्स्ट. ओके. आणि मग यू स्टार्ट फाइंडिंग अनदर सोल. या दुनियेत 3% पॉप्युलेशन आहे जे एकमेकांचे सोलमेट्स आहेत. बाकी 97% डोंट गेट टू मीट द सोलमेट्स, बट दे एक्झिस्ट. आता काय संकल्पना आहे ही सोलमेटच्या मागे? तुम्ही जेवढा डेप्थमध्ये समोरच्याला अंडरस्टँड करता तेवढ्याच डेप्थनी समोरच्याने पण तुम्हाला केलं, म्हणजे देर इज अ टू वे ट्रॅफिक. इट्स नॉट अ वन वे स्ट्रीट. तर मग यू कॅन डेफिनेटली मीट इच अदर सोल्स गोईंग बियॉन्ड फिजिकल सेल्फ, मेंटल सेल्फ, स्पिरिच्युअल सेल्फ, देन युअर सोल. सो देन यू नो इच अदर. म्हणजे तुम्हाला एकमेकांना काही न बोलताही काही गोष्टी समजतात. तिथपर्यंत जर तुम्ही गेला असेल देन यू हॅव मेट युअर सोलमेट. हाऊ डू वी नो इफ द अदर पर्सन इज आवर सोलमेट? Well, I think it requires two things. If you want to know if the other person is your soulmate, you need to give it time, वेळ देणं आणि इच्छाशक्ती असणं, विलिंगनेस असणं, हे दोन्ही महत्वाचं आहे. फक्त वेळ नाही. मी बघतो 1 वर्ष नाही, पण त्या 1 वर्षात तू काय विलिंग करतोयस किंवा तू काय विलिंगनेस करतेस. आर यू क्युरियस? क्युरिओसिटी प्लेज अ मेजर रोल हिअर. करेक्ट. सो दॅट हेल्प्स.